पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. भाजपा जिल्हा सचिव मुन्ना बेंडवाल यांचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप. तर बेंडवाल हा खानदानी गाव गुंड आहे हे सर्वांना माहीत आहे. आमदार गायकवाड यांचा पलटवार. बुलढाणा नगरपालिकेत सफाई कामगार असलेला अतिश बेंडवाल याला नोकरीवरून काढून टाकण्यासाठी आमदार संजय गायकवाड हे कट कारस्थान करत असल्याचा गंभीर आरोप मुन्ना बेंडवाल यांनी केले आहेत. तर मुन्ना बेंडवाल हा खानदानी गाव गुंड आहे हे सर्वांना माहीत आहे. आणि ज्या मुलाच्या बाबतीत आरोप केले जात आहेत तो 6 महिन्यापासून कामावर नाही. कामावर न येता फुकट पगार घेणाऱ्यांना मी आता बडतर्फ करण्याची कारवाई करणार असल्याचा इशारा देखील यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. 100% खरं आहे. आता तुम्ही भूमिका, माझा मुलगा हा नगरपालिका सफाई कर्मचारी या बेसवरती लागला होता. त्याच्यानंतर माझ्या मुलानं सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स SIचा तो कोर्स दिल्याच्या नंतर तिथं मुंबईमध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला आणि तो पाठवल्याच्या नंतर या आमदारांनी काय केलं, 4दा माझ्या मुलाला मुंबईला नेलं, वापस आणलं. 4दा मी स्वतः त्यांच्यासोबत त्या टायमाला गेलो, वापस आणलं. आणि त्यांनीच काय केलं, 2 फायली वेगवेगळ्या 2 फायली मागं पुढे दिल्या गेल्या. दोन्हीच्या दोन्ही फायली यांनीच गाड केलं तिथं जाऊन. आणि तुमची फाईल कुठं गेली, तुमची फाईल कुठं गेली असं सांगत यांनी फक्त मुंबईच्या 8 वाऱ्या आम्हाला करायला लावलं. आणि आताची पोझिशन फक्त मुन्ना बेंडवालच्या मुलाला टार्गेट करणं, सस्पेंड करणं, डिसमिस करणं. 5 महिन्यापासून तो सस्पेंड आहे, गैरहजर दाखवलं आणि तो सतत तो कामावरती. सिव्हिल सर्जन नावाचं जे आपण सर्टिफिकेट देतो, फिटनेसचं अनफिटचं सर्टिफिकेट देतो, तो तिथं दाखल केल्याच्या नंतर सुद्धा आजच्या तारखेत मी आता 1 तास अगोदर पांडे साहेबांना फोन केला. म्हटलं, साहेब, सिव्हिल सर्जनचं फिटनेसचं सर्टिफिकेट तुम्हाला दिल्याच्या नंतर तुम्ही माझ्या मुलाला कामावरती जॉईन करून घेऊन राहिलं. म्हटलं 8 दिवसापासून मी तुमच्या मागे लागेले, 8 दिवस झाले. म्हटलं सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट तुमच्या हातात दिलं आणि माझ्या मुलाच्या नावाची सही नसताना आवक जावक मध्ये एक अर्ज दिला जातं. मी CO साहेबांना दाखवलं. म्हटलं, साहेब, माझ्या मुलाची सही आहे का या पत्रावरती? तो म्हणे नाही. मग आवक जावक मध्ये हा पत्र जातो माझ्या मुलाची सही नसताना. म्हटलं हा प्रकार काय चालू? फक्त माझ्या मुलाच्या विरोधात प्रकार चालू. तर म्हणे, मुन्नाजी, ते कोणाला काही सांगू नका म्हणे तुम्ही, असं हे मी तुमच्या मुलाला कामावरती घेतो म्हणे. त्या पोराबद्दल सांगितलं की आम्ही टार्गेट करतो. आम्ही कोणाला टार्गेट करत नाही. बेंडवाल खानदानी कसा आहे, गाव गुंडा सगळ्याला माहिती आहे. सगळे धंदे मी बुलढाणा शहरात बंद केले, रेस्ट हाऊसचे चाळे बंद केले, अधिकाऱ्यांना पैसे मागणं बंद केलं. ज्याच्या नोकरीबद्दल तो बोलतो तो पोरगा मी 4 वेळेस त्याचा फाईल त्याला SIचं प्रमोशन करता आम्ही गेलो, मी स्वतः गेलो आणि त्यांनी ते घेऊन नाही गेले, मला मी बोलवून नेलं. पण त्याच्यावर शिवला मारण्याचा गुन्हा दाखल होता. त्याच्यामुळं त्याचं SIचं परीक्षा पास झाल्यानंतर त्याला ऑर्डर मिळू शकली नाही. मग DMने सांगितलं की कोर्टाचा निकाल येऊ द्या, कोर्टाने जर तुम्हाला निर्दोष केलं तर मग तुम्हाला ऑर्डर दिली जाईल. मग मी त्याला सांगितलं की कोर्टात जाऊन ताबडतोबीनं तुमचा निकाल लावून घ्या. तोपर्यंत ती शासनाने प्रोसेस सगळी बंद केलेली. राहिला विषय मेडिकल सर्टिफिकेटचा देतो आणि कामावर नगरपालिकेतल्या काही सफाई कामगारांची स्ट्रॅटेजी आहे, ते कामावर येत नाही, कामावर जात नाही, दादागिऱ्या करतात आणि एखाद्या डॉक्टरचं सर्टिफिकेट आणतात की आम्ही मेडिकल होतो आणि इकडे दिवसभर पांढरे कपडे घालून फिरतात. आता ज्या पोराचं नाव घेतो हा 6 महिन्यापासून ड्युटीवर नाहीये, रोज क्रिकेटच्या मैदानात खेळतो. कोणतं मेडिकल सर्टिफिकेट देतो तुम्ही सिव्हिल सर्जनचं? आणि म्हणून सांगितलं की नगरपालिकेत लोक, आपण सफाई नाही केली लोक ओरडतात, म्हणून मी कडक केलं. सफाई कामगार कामावर येत नसतील तर बिनपगारी होईल, सस्पेंड होईल. आणि आता तर मी टर्मिनेट करणार आहे. ज्याला नगरपालिका नोकरीची गरज नसेल, जे मोकाट फिरत असतील आणि सांगत असतील की आमच्यावर अन्याय, कामाला पाठवा. फुकाचा पगार कोण खातो घरी बसून? तुम्हाला काय नोकरीवर का फुकाचा पगार खायला बसवला का? पगार घेतात तशी नोकरी करा. 6-6 महिने नोकरीवर यायचं नाही आणि मेडिकल सर्टिफिकेट खोटा आणायचं दाखवायचं, हे लाड चालणार नाही.